काय करतो बाबू? हाय कर बाबू, हाय कर. हाय कर. हाय हाय कर. इकडे बघ. हाय हाय करा ना. हाय. बॅगी भरून झाल्या ना ग दीक्षा सगळे. हो हे बघा 2 बॅग पॅकअप. इथं मम्मीची बॅग भरली आहे. सगळं भरलंय. आता आम्ही निघतोय. पप्पा बाहेर गेलेत ना. दीक्षा हो पप्पा कुठेतरी बाहेर गेले. ते आल्यावर मग आपल्याला निघायचंय. हो तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. आज दीक्षाची परीक्षा संपली आणि आता आम्ही चाललोय गावी. तर आता गावाकडचे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आता रस्त्याला निघत. मी कॉलेजला जाऊन आली. तिथं सेलिब्रेशन होतं ते करून आता आम्ही 2 वाजता घरी आली आणि आमचं जेवण वगैरे झालं आणि तयारी केली. तर आता आम्ही निघतोय घरी. आमच्यासोबत तुम्ही सुद्धा गावाची सफर करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर चला आम्ही दाखवतो रस्त्याला काय काय आम्ही बघतोय, कुठे थांबतोय आणि डायरेक्ट घरी जातो की कुठे थांबतो ते बघूया. मग फटाके घ्यायचे ना आपल्याला. फटाके पण घ्यायचे. फटाके इकडे डहाणूला विकतात ते. मग फटाके पण घ्यायचे. अजून एवढा मोठा पिशवा 1000. तर निघूया मग भेट. तर बघा आम्ही आलोय आता डहाणूला फटाका मॉल. आता इथून आम्ही फटाके घेऊ आणि मग नंतर निघू पुढचा रस्ता. तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. खूप छान निसर्गरम्य वातावरण बघायला भेटणार आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. साठला आहे, ग्रीन कलर, रेड कलर 50ला आहे. कितीला आहे? तर आम्ही फटाके मॉलमधून फटाके घेतले आणि आता आमचा प्रवास झाला आहे गावाला निघायचा. तर सकाळपासूनच आजचं हवामान थोडं क्लाउडी होतं, पण तरीही आम्ही विचार केला चला म्हटलं थोडं ऊन तर येतं तर काय पाऊस येणार नाही, मग निघूया आपण असं करून आम्ही निघालो. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाडं, डोंगर, शेतं दिसत आहेत. बाईकवरून जाताना फक्त वाऱ्याचा आवाज आणि मनात एकच विचार, गावात पोचल्यावर शांतताच मिळणार. आणि खरंच आजूबाजूचं वातावरण बघून मन एवढं प्रसन्न झालं ना की खरंच शब्दात सांगता येणार नाही. कारण की आजूबाजूची शेतं जी होती ना पूर्ण धान्य कणसाने पूर्ण भरून आलेलं आणि लोक आपल्या आपल्या कामात व्यस्त झालेली दिसत होती. आणि पक्ष्यांचा आवाज, रस्त्याच्या कडेला फुललेली झाडे एकदम फ्रेश वाटत होतं. आणि काय सांगू तुम्हाला, खरंच खूप भारी वाटत होतं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल, शेवटपर्यंत नक्की बघा. फ्रेश वाटेल हा व्हिडिओ बघून. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज तुम्हाला गावाचं खरं सौंदर्य दाखवणार आहे.
गावातलं पाहिलेलं हे दृश्य म्हणजे शेतं, पाणी देणारी शेतकरी. गावात आल्यावर एकदम शांत वाटतं, कारण की आपण शहराच्या गोंगाटापासून दूर आलेलो असतो आणि इथलं शांत वातावरण मनाला एकदम शांतता देते. गावाचे वातावरण म्हणजे एक प्रकारचा जादूच असतो. पक्ष्यांचे आवाज, मोकळी हवा, हिरवळ सगळीकडे आणि लहान मुलं खेळताना, आजी आजोबा गप्पा मारताना. खूप पाऊस पण येऊन गेल्यानंतर आता काय 2 दिवस आले थोडं ऊन म्हणून, त्यामुळे सगळे शेतकरी आता आपापलं भात जे झालंय ते कापणी करून ते नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करतोय. कारण की अजून पाऊस आला तर हे सगळं पाडून त्याची पूर्ण नासोडी करून टाकेल. त्याच्यासाठी आपापलं धान्य आहे ते नेऊनच साठवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यासाठी बघा सगळीकडे माणसं व्यस्त झालेली दिसत होती आणि आपापली कामं करत होती. आणि बघा आता सूर्य मावळीला लागला आहे आणि लोक आपली कामं संपवून घरी निघाले आहेत. मस्त डोक्यावर चारीचा भारा, भाताचे भारे असे घेऊन जात असताना रस्त्याला खूपच भारी वाटत होतं. कारण की गावातलं खरं सौंदर्य आपल्याला हे बघा संध्याकाळच्या घरी परतताना सकाळपासून डोक्यावर चारीचे भारा राहून सगळे संध्याकाळी आहे. बैलांसाठी चारा आणि जे काही आपलं काम असेल ते घेऊन जाताना लाकडाचे भारे घेऊन निघाले. सोबत त्यांच्या छोटे वाटर आहे. आणि बघा या बाजूने नदीचं दृश्य किती भारी दिसत आहे, खूप छान वाटतं. आणि या बाजूला देखील आणि हे जे बांधकाम दिसतंय तुम्हाला हे बुलेट ट्रेन जो प्रकल्प निघाला आहे त्या बुलेट ट्रेनचं काम चालू आहे. हे सगळं मनात एक वेगळाच भाव निर्माण करतं. नंतर आम्ही तलासरीला पोचल्यावर थोडा वेळ म्हटलं सामान घेऊ आणि हवा जी आहे ती जाईपर्यंत थोडा वेळ इकडे बसू. मग आम्ही आईस्क्रीमच्या दुकानात जाऊन बसले आणि आईस्क्रीम घेतलं, तिथे खाल्लं आणि थोडा वेळ तिथे वेळ घालवला. आणि नंतर आम्ही निघायला लागलं. म्हटलं वातावरण तर आहे तसंच, पण तोवर पोहोचू घरी असा विचार करून आम्ही निघालो होतो रस्त्याने. पण जाता जाता आम्हाला शेवटी रस्त्याला पाऊस लागला. हवा पण खूप सुटलेली होती आणि ढगाळ वातावरण झालेलं होतं, तुम्ही बघू शकता. नंतर आम्ही पाऊस कमी झालेला बघून परत निघालो घरी जायला. आणि बघा पाऊस खूप होता, त्याच्यासाठी आम्हाला
1.5-2 तास आम्हाला एका ब्रिज खाली आम्ही थांबून राहिलो, कारण की दीक्षू आणि बाबू छोटे आहेत तर त्यांना पावसात घेऊन जायचं, भिजली तर परत सर्दी. थोडा वेळ ब्रिज खाली थांबलो, तर थोडा वेळ करता करता आम्हाला 1.5-2 तास झाले त्या ब्रिज खाली. चप्पल पडला दीक्षू. आणि घरी पोचता पोचता पूर्ण अंधार झालेला आहे, पूर्ण रात्र झालेली आहे. आणि आता आम्हाला घरी जायला रस्ता नाही, त्याच्यासाठी आम्हाला मधून चालत जावं लागत आहे. तर बघा आजूबाजूला पूर्ण शेतं आहेत, पूर्ण गवत आलेलं आहे, त्या गवतातून आम्हाला जावं लागत आहे. असं झाले त्याचं आमची हालत, कारण की जेवढ्या जोमाने घरी यायची तयारी चालू होती तेवढंच आमचा मूड ऑफ झाला, कारण की मध्येच पावसाने आम्हाला सरप्राईज दिला आणि आमचं जे मूड होता तो पूर्ण खराब झाला. कारण की आता असं रात्री पोरांना घेऊन मधून निघून जायचं तर खूप कंटाळवाणे वाटत होतं. तर मंडळी, हा होता आमचा आजचा